तो उभा का उभा का वसाडे बसू नको कांदे पोहे घेऊन ये मग येडायच काय अरे काय बोलला तू काय की तुला राजासारखं आम्ही करू आम्ही सगळं काम करू ना. अरे आता तू राजासारखा बसून राहिला असं त्यांना काय वाटेल पोरगी एकटीच काम करते आणि आपण मुलात पोरगी बघायला जातो का ना तेव्हा पोरगी कांदे पोहे चाय घेऊन येते आता इथं काय आहे पोरगी तुला बघायला आलेली आहे मग कांदे पोहे कोण आणणार मी मग नाही, नाही, मी घरातलं सगळं मी काम लाखात एक आहे का ना आमचा एक नंबर हो. हा जर घरात असेल ना तर तुमच्या पोरगीला इकडची गाडी तिकडे करण्याची काही गरज नाही आहे नाही जाग हो फक्त कसा त्याचा पाय ना घरात टिकला पाहिजे म्हणजे नाही नाही म्हणजे सतत फिरत असतो हो हा आज दिल्ली उद्या आग्रा उद्या कर्नाटक म्हणजे काय करतात काय लॉंग रूटचे ड्रायव्हर आहे ना ते कसले ट्रक चालवतो का नाही हो. हा. ड्रायव्हर हा, 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 पण स्टॅमिना काय आहे बापरे म्हणजे रोज ना 1100 ते 1200 किलोमीटर गाडी चालवतो अच्छा हा मग 8-8 दिवस कधी घरी येत नाही माहितीये अजिबात नाही एवढा बिझी असतो अरे ड्युटी म्हणजे ड्युटी कामात हलगर्जीपणा नाही काय समजली नाही, हो, हो. अरे बापरे हो, हो, हो. कांदे पोहे आणतोय ना बाकी काय नाही. अरे मी आहे ना मी आहे ना हा. दे, 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 घ्या घ्या हो. अरे या, हात दाखव अरे डावा हात ते डावा आहे. हा बघा हात बघितला तेवढा कडक आहे तो हम्म. तुम्हाला माहिती असा गिअर टाकून टाकून हात कडक झालेला आहे माहितीये एवढा मेहनती आहे तू आणि श्याम्या ते अरण्याच्या ट्रकवर मागे काय लिहिलेलं आहे रे कीचड़ में जाओगी तो धोना पडेगा हमसे शादी करोगी तो रोना पडेगा आई असं लिहिलेलं आहे अरे अगं म्हणजे मी आई आयुष्यभर रडतच राहायचंय का नाही ग नाही 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 ते माझं टरक नाही मालकानी ते लिहिलेले आहे म्हणजे मालना तसं काही नाही मी- मालकाचा लय विश्वास आहे याच्यावर एकदम. हा जीवा पाठ प्रेम मालकाचा आहे म्हणजे अख्खाच्या अख्खा ट्रक आहे ना ह्याच्या स्वाधीन करू तू हो. ते त्याला टेन्शन काय आहे हा कसा 8-8 दिवसांनी घरी येतो का ना? आठ आठवत हो पण याचा तसं नाही हा घरीच असतो का नाही रात्रंदिवस हो, हो, हो. नाही म्हणजे नोकरी करतो ना असं नाही आहे हा. पण सकाळी कामात जाणं संध्याकाळी 6 वाजता घरा येतं मोरे काय सांगतो तू तुम्ही बाहेर जाणार होतात ना नाही नाही राहू दे त्यांना बसू दे मग सगळ्यांसमोर बोलूया तर तुम्ही असं म्हणताय तर होय, होय. नाही, सहवास मिळणार नाही बरं मी काय म्हणतो तुमच्या मुलीची आवड निवड काय मी भरतनाट्यम शिकलीये हं. आणि शास्त्रीय गायन सुद्धा 4 परीक्षा झाल्यात. अच्छा म्हणजे तुम्हाला गाणं पण येतं काय हो हो आणि नाच गाणं पण येतं अच्छा वा वा म्हणजे सगळंच येतं तुम्हाला अरे वा मग तुमचं चांगलंच जुलं आमच्या हरण्याला नाच गाण्याची फार आवड आहे का नाही हो का होय तर म्हणजे काय बरं झालं घरातल्या घरात तुम्ही नाच गाणं करणारे आहो म्हणजे याला आता बाहेर जायला नको आणि तिकडे पैसे उडवतो ना ते पैसे पण वाचतील का आई अगं काय बोलतात हे मी काय ते नाचगाणं करणारी बाई वाटले का कसं बोलतात आई हे नाही नाही म्हणजे असं एकदम मी कधीतरी जात नाही कधीतरी दमलं तर थोडीशी मजा करायला बाहेर जातो काय फेकतो सर वाटेल तर काय सांगतोस अरे तू? कधी बोललो मी वाचायला? काय, तू नाही आम्हाला सांगतोस अरे मी आज कर्नाटकला गेलो होतो काय नाच गाणं मी पाहिलेला आहे परवा दिल्लीला गेला तेव्हा काय सांगत होता काय डान्स हो मग ओळख काय याची माहिती आहे बापरे अहो कुठं पण जाऊ द्या त्या नाच गाणं करणाऱ्या बायका आहेत ना ह्याला नुसता बघितली ओ शेट असं करतात का? ओ अशी त्यांची ओळख आहे? ओळख आहे. जगात ओळख केवढी आहे त्याची. मेन मेन सेट नाही मेन म्हणजे सेट खरं म्हणजे हा रसिक आहे रसिक आहे रसिक आहे हा म्हणजे नाच गाण्याचा रसिक आहे ना हा कसा अरसिक आहे का नाही म्हणजे संगीतातला ना याला ओ की ठो माहिती नाही 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 म्हणजे अगदीच तसं नाही म्हणजे पिक्चरचे गाणे बिणे ते ऐकतो मी हा. काय पण असं फडावर जाऊन नाच गाणे वगैरे बघ नाही 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 बाबा नाही कारण आमच्या घराण्याचे तसे संस्कारच नाही ना होय. हो. आमच्या कित्येक पिढ्यांमध्ये असं कोणी जाऊन नाच गाणं बघितलं तर मी तरी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे असं कुठल्या बाईकडे डोळावर करून आम्ही बघतोच नाही हा. फक्त आता समजा माझी बायको तिला शास्त्रीय संगीत येतं तिला डान्स येतं ती करत असेल तर तिचं कौतुक करेल बा म्हणजे असं तोंड भरून करेल नाही म्हणजे तसा हा रसिक आहे पण हा कसा अतिरसिक आहे का? हो. अतिरसिक नकोच आहे ना आपल्याला म्हणजे? नॉर्मल रसिक अशीच माणसं असतात म्हणजे दुसऱ्या बायकांवरती पैसे उधळण्यापेक्षा स्वतःच्या बायकोला प्रोत्साहन देणारा नवराच हवाय आम्हाला असं स्थळ हवंय ना आम्हाला पण ते बरोबर आहे असं असेल तर मग तुमच्या मुलीचं ह्याच्याबरोबर लग्न लावून द्या काय झालं? काय झालं तुझा वाचाऱ्या काय झालं? अरे माझं कौतुक करायचं ना तर तू त्याच्याबद्दल चांगलं बोलतोस वाचाऱ्या तुला कळत कसं नाही असं बोललो का मी मग वाचाऱ्या
तू जे काय बोलतोस आहेस हा, ना हा. तर त्यांना असं वाटतंय तो सज्जन नेहमी बायका फिरवतोय असं वाटतंय. असं बोललो का मी बघतोय सगळं अरे अरे नको, तू हो हो मला माहितीये कसं लग्न जमायचं. जाम बघायला पोरगी. नाही, नाही, ऐका नाही चुकलं माझा म्हणजे माझ्या बोलण्यात तुम्हाला असं वाटलं असेल की हा बायका फिरवणार आहे. नाही तसंच वाटतंय. नाही नाही असेल म्हणजे पूर्वी कधी ह्याने बायका बिका फिरवलं नसेल पण आता कसं लग्न एकदा झालं ना की तू काय बाहेर जाणार नाही काय बोललो. कशावरून? अरे ही मोरी की गॅरंटी आहे मी भरोसा देतो ना तुम्हाला. कोण मोरे? आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही संसार करणार आहात. अरे असं काय करता वा हे सज्जन स्थळ सोडून ह्याच्यासोबत लग्न लावून देऊ माझ्या पोरीचं? अहो मी देतो गॅरंटी मोरी की गॅरंटी काय समजलं हा तुम्ही काय काळजी काय राहण्या मी करून देतो ना तुम्हाला. अरे पर वसारे इकडे ना काय झालं आता काय तुझं झालं? काय? अरे तू माझ्याबद्दल बोल ना त्याच्याबद्दल चांगलं का बोलतोस तू तू चांगला वाटतोय. अबे कारण्या मी तुझा सगळा सुरळीत करून देतो हे मोरी की गॅरंटी आहे. खड्यात गेला मोऱ्या वासाऱ्या. आतापर्यंत काय केलंस आहेस तू आता करणार आहेस. ते असं मध्ये चला आम्ही निघतो. नाही, अरे, नाही, नाही, थांबा, नाही, थांबा, नाही. ते मध्ये मध्ये त्यांना नाही, थोडेसे ऐका ना, झटके येतात. हो, तुम्ही- ऐका ना, ऐका मी काय म्हणतो बसा 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 2 मिनिटं बसा, बसा काय बसा. असं काय हा, आता आली तर लग्न जुलवूनच जा ना. मी काय म्हणतो आता बघा आता तुमच्या पुरीचं ह्या श्याम बरोबर आमच्या लग्न जर झालं तर तुम्ही मोकले व्हाल म्हणजे टेन्शन मधनं मोकले व्हाल. हा, हा. आमचा आरण्य पण मोकलाय तुम्ही पण मोकली आहो हा. तेव्हा लग्न करणे दोघं मोकली व्हा. लाज वाटत कसं काय बोलतोय? सांगा कदम यांना. अरे तू तुला काय कळतं काय कसं बोलताय ते? अरे वसाड्या मी मना पोरीशी लग्न करायचं आईशी नाही लग्न करायचं आहे. येड्याच काय रे काय नुसता पुरी पुरी लावलाय 1-1.5 वर्षांनी ती आई होणारच आहे ना. अरे तू नशीबवान आहेस. कसं अरे तुला बायको तर मिळणारच आहे पण तुला आई आणि बायको मिळणार आहे एक. हो तुम्ही कसं बोलताय? नाही बरोबर आहे आणि हा आणि रेडीमेड पोरगी पण मिळणार आहे. आता ह्या श्याम बरोबर लग्न झालं तर घरातल्या घरात आईचा जावई नाही भेटेल तुला. तुला सांगतो अरण्या दिवस रात्र तुझं पाय चाटील पाया पडेल तुझ्या. हा वसार माझ्या पाया पडे मग माझं पाय साठी पाय चाटील एक नंबर मग मनात जाम आवरले. हा. शेंगदाणा मना बोललाय सांगायची हो. आता त्याची झिरो बरोबर बरोबर. हा, हॅलो मी काय बोलतो आपण दोघं लग्न करूया ना. तुम्ही वेडे झालात का? कसं बोलताय तुम्ही? अरे तुम्हाला काय कळत नाही आपण दोघं जर लग्न केलं तर हा वसारा आपल्या पाया पडेल. अरे आमच्या ह्यांना जाऊन अजून 1 वर्ष पण झालेलं नाहीये. हो आईचं बाबांवर खूप प्रेम होतं. आई दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही. हो अजून 2-4 महिने तरी नाही. आई नाही कसं बोलताय ते? ह्याच्यासोबत लग्न करू मी? हा आपण करू म्हणजे हा पाया पडेल ना तुमच्या लक्षात येत नाही म्हणजे मज्जा. मज्जा कसली मज्जा? तुमच्यासोबत लग्न करण्यापेक्षा मी चाणक्य हुशार मोऱ्यांसोबत लग्न करीन.